या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने सन्माननीय आशिष शिंदे सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि पिंपरी चिंचवडमध्ये पहिलं आर्चरीचं प्रशिक्षण आशिष सरांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि क्रीडा प्रबोधिनी आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ क्रीडा संकुल या ठिकाणी सरांनी आर्चरीचं प्रशिक्षण सुरू केलेलं आहे। नमस्कार सर। नमस्कार सर, हे तुम्ही आर्चरीचं प्रशिक्षण सुरू केलं तर त्या संदर्भात तुमचा स्वतःचा अनुभव काय आहे आर्चरी मधला? म्हणजे तुम्ही कुठे प्रॅक्टिस केली किंवा काय सांगाल? मी शाहूनगर येथे जे ग्राउंड आहे छत्रवीर संभाजी क्रीडा संकुल, तिथे मी प्रॅक्टिस करत होतो। तसेच मला कोच चांगले भेटले, सोनल बुंदेले, त्या स्वतः इंटरनॅशनल प्लेयर आहेत आणि फक्त आर्चरीचं जेवढं क्षेत्र आहे तेवढंच त्या डेव्हलप करण्याच्या मागे आहेत। पिंपरी चिंचवड मध्ये सध्या त्या चालू करतात आणि त्यांनी आता इंटरनॅशनल प्लेयरही घडवलेले आहेत आणि मी त्यांच्याकडेच प्रॅक्टिस केली। त्यांनी मला भरपूर बॅकअप दिलाय आणि भरपूर गोष्टी म्हणजे शिकलो आहे। सर, आता तुम्ही 2 ठिकाणी सेंटर चालवताय, क्रीडा प्रबोधिनी आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ, त्या ठिकाणचा काय अनुभव? किती विद्यार्थी तिथं आहे आणि काय सांगा? सध्या आहेत एक क्रीडा प्रबोधिनी मध्ये आता 1 वर्षापूर्वीच सुरू केले, त्यामुळे तिथे 15-20 मुलं येतात आणि जे स्वामी क्रीडा संकुलवर, स्वामी विवेकानंद क्रीडा संकुलवर चालू केलं आहे तिथे प्रोफेशनली करतात मुलं सध्या आणि तिथेच सोनल बुंदेले मॅडम ज्या आहेत त्याही शिकवतात आणि तिथे पण असतील 50 मुले आहेत तिथे। या ठिकाणी सोनल बुंदेले मॅडमही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलत आहोत। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम, तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरचं प्रशिक्षण या पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच सुरू केलेलं आहे, तर तुमच्या ह्या पिंपरी चिंचवडमध्ये येण्याचा अनुभव काय सांगाल? कधीपासून आला किंवा काय सांगाल? सर्वप्रथम तर मी सांगू इच्छिणार की पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण 4 ते 5 वर्ष झाले हा खेळ सुरू केला। मी स्वतः अमरावती हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथून प्रशिक्षण घेतल्यानंतर शहरात आपण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या शाळांमध्ये हा खेळ सुरू केला। धनुर्विद्या या खेळाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेची तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची सुद्धा मान्यता आहे। हा खेळ 3 प्रकारात, इंडियन, रिकर्व आणि कंपाऊंड अशा 3 प्रकारात खेळला जातो। त्यातील रिकर्व राऊंड हा प्रकार ऑलिम्पिक लेवलमध्ये आहे। सध्या रिकर्व प्रकाराचे शहरात 10 खेळाडू सराव करतात आहे। मात्र इंडियन राऊंड, जो आपली भारतीय आर्चरी ज्याला म्हणू शकतो आपण, मूळ जो प्राचीन खेळ आपल्याला ज्याला म्हणू शकतो, तो भारतीय खेळ, त्याला इंडियन राऊंड असं म्हणतात आमच्या धनुर्विद्या याच्यात। याची जवळजवळ शहरात 400 ते 500 खेळाडू सराव करतात वेगवेगळ्या शाळांमध्ये। नुकताच आपल्या इथून कंपाऊंड राऊंड मध्ये अजय माळशिकरे यांनी आशियाई धनुर्विद्या स्पर्धेमध्ये भारतात स्थान प्राप्त केलेलं आहे, भारताच्या संघात त्यांनी स्थान प्राप्त केलेले आहे। मी 2005 मध्ये स्वतः इंटरनॅशनल सिल्वर मेडलिस्ट आहे। एक्झॅक्ट 10 वर्षानंतर 2015 मध्ये महाराष्ट्रातला पहिलाच खेळाडू भारतीय पुरुष संघामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। याचा मला अभिमान, तसंच सर्व पिंपरी चिंचवडलाच त्याचा अभिमान आहे असं मला वाटते। निश्चितच। मॅडम, आता हे तुम्ही जे सांगितलं की याच्यामध्ये करिअर बेस्ड सिस्टीम निर्माण होणं किंवा त्याच्यामध्ये काही मुलांनी एज्युकेशन सोडून याच्यामध्ये करिअर करू इच्छितात, तर त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय स्तरावरती कितपत याच्यामध्ये आर्थिक सबलता येण्याची क्षमता आहे आर्चरीमध्ये? नक्कीच सर, हल्ली आपण खेळाकडे बघणारा अप्रोच जो आहे तो बदललेला बघतो आहे। याहीपेक्षा जास्त अप्रोच बदले अशी प्रत्येक आमच्या खेळाडूंची अपेक्षा आहे। सध्या रेल्वे, SSCB, ITBP असे बरेच जे स्पोर्ट्स डिपार्टमेंट की पोलीस डिपार्टमेंट की ज्याला म्हणू आपण, हे स्पोर्ट्समॅनला चांगल्या नोकरीज उपलब्ध करून देतात आहे। च्या व्यतिरिक्त एक स्पोर्ट्स संघटक म्हणून, एक स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर म्हणून, बरेच वेळा आम्हाला ग्राउंड पाहिजे, पण ग्राउंड डेव्हलप करणारे जे असतो तो पण हा खेळातलाच माणूस लागत असतो। त्याच्यामुळे तशा सुद्धा भरपूर अपॉर्च्युनिटी सध्या खेळाडूंना उपलब्ध झालेल्या आहे। म्हणजे याच्यामध्ये व्यावसायिक दृष्ट्या किंवा पैसे येण्याच्या दृष्टीने याच्यामध्ये अनेक संधी उपलब्ध झाल्यात असं
याच्यामध्ये मॅडम जे स्पॉन्सरशिप जी आहे, आता तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू प्रत्यक्ष पिंपरी चिंचवडमध्ये तयार केलेत असं म्हणता येईल, पण त्या अनुषंगाने तुमची आर्थिक बाबतीत काय तुम्हाला कितपत सपोर्ट झाला किंवा काय अडचण आली? पैसे तुम्हाला मिळण्यासाठी स्पॉन्सरशिप, कारण ट्रान्सपोर्ट हा खूप महत्वाचा अँगल असतो आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रवास करताना, विमान प्रवास असतो. नक्कीच सर, प्रत्येक पालकाचा, प्रत्येक खेळाडूचा आर्थिक सपोर्ट त्याला मिळालं की त्याचं पाठबळ अजून दुगणं होतं असं प्रत्येक खेळाडूचं मत असतं. जर स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जावर सर, धनुर्विद्या ज्या स्पर्धा आहेत त्या भारतीय संघच त्याचा सगळा खर्च करत असतो, पण खेळाडूला दैनंदिन जीवनामध्ये जे सराव करताना ज्या अडचणी येत असतात, साहित्याच्या किमती, ग्राउंडच्या किमती, त्याला मिळणारं साहित्य उपलब्ध होणं हे फार गरजेचं असतं. त्या अनुषंगाने तुम्हाला मदत झाली आता ह्या, म्हणजे आता आंतरराष्ट्रीय खेळाडू जे तयार होताना अडचण नाही आली? नक्कीच सर, अडचण आली नाही, पण जर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त पोरांना आपण मोटिवेशन दिलं, जास्तीत जास्त साहित्य उपलब्ध करून दिलं, स्पॉन्सरशिप त्यांना मिळाले, तर त्याचा फायदा जास्त मुलांना जास्तीत जास्त लेवलवर होऊ शकेल. मॅडम, आता जो विद्यार्थी एशियन लेवलला सिलेक्ट झालेला आहे, तर त्याचं पुढं कशा पद्धतीने टुर्नामेंट होईल आणि कधी जाईल आणि त्याला मानांकन कशा पद्धतीने मिळालं, काय सांगाल तुम्ही? ज्युनियर राष्ट्रीय संघातून 12 खेळाडूंची निवड होत असते सर सध्या. त्याच्यानंतर त्यांना फर्स्ट नॅशनल रँकिंग साठी बोलवलं जातं. फर्स्ट रँकिंग मधून टॉप 8 लोक घेऊन त्यांच्यानंतर त्यांची आशियाई धनुर्विद्यासाठी निवड होते. त्यातून अजय 4 लोक निवडले जातात भारतीय संघासाठी. त्यातला अजय हा पहिला खेळाडू ठरला होता. सध्या तो 25 फेब्रुवारी ते 16 मार्च पर्यंत सोनीपत येथे त्याचा भारतीय संघाचं शिबिर भरत आहे. तिथे तो शिबिरात राहील. त्याच्यानंतर 16 मार्चला हा संघ बँकॉकसाठी रवाना होईल. 23 मार्च पर्यंत त्याच्या ह्या स्पर्धा आहेत. आणि हा सगळा संघ भारतीय इंडियन आर्चरी असोसिएशन करेल या सगळ्या गोष्टींचा खर्च. म्हणजे सिलेक्ट होणारा अजय हा पहिला विद्यार्थी आहे, म्हणजे भारतीय संघातला, महाराष्ट्र म्हणजे भारतीय संघासाठी सिलेक्ट झाला महाराष्ट्राचा पहिला, आणि त्याचा नंबर सुद्धा त्या टीम मध्ये पहिलाच आहे. असं निश्चितच या ठिकाणी मॅडम, NSCC स्पोर्ट्स युट्यूब चॅनलच्या वतीने ही अभिमानास्पद गोष्ट आहे की आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षका या ठिकाणी उपलब्ध झाल्या आणि आपण या ठिकाणी वेळ काढून इंटरव्ह्यूला मुलाखत दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.